हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 पोएम नंबर 2.5 वेदर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आन्सर्स येथे आपण पाहणार आहोत. तर वेदर या पोएम रिलेटेड मी काही ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स इथं प्रिपेअर केलेले आहेत. तर ते आन्सर्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. क्वेश्चन नंबर 1 ए, कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स. कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स. तर पोएम बेस्डच असल्यामुळे पोएम हे समोर ठेवून हे मुलांना किंवा स्टुडंट्सला सॉल्व्ह करायला सांगायचं आहे. तर पाहून घेऊया. समटाइम्स इट्स सनी, समटाइम्स इट्स सनी, डॅश डॅश अँड डॅश डॅश, समटाइम इट्स फॉगी. तर सेकंड स्टांजा जो आहे, समटाइम्स इट्स सनी ऑलरेडी दिलेला आहे लाईन. तर तेथे आपल्याला सेकंड लाईन आणि थर्ड लाईन तिथे लिहून घ्यायचं आहे. चला तर लिहून घेऊया. समटाइम इट्स सनी, समटाइम्स इथं आहे ॲज इट इज पोएम मधून पाहून लिहायला सांगायचं आहे. समटाइम्स इट्स क्लाउडी. आणि थर्ड लाईन सुद्धा लिहायचं आहे, ब्लँक दिलेला आहे. समटाइम इट्स रेनी, समटाइम्स इट्स रेनी. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे समटाइम्स इट्स थंडरिंग. थर्ड स्टांजा पहा, समटाइम्स इट्स थंडरिंग. दॅट आफ्टर नेक्स्ट लाईन आपल्याला तिथं काय करायचं आहे, फील करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. सेकंड लाईन आहे दॅट कीप्स मी वंडरिंग, दॅट कीप्स मी वंडरिंग. हे लाईन आपल्याला तेथे पाहून लिहून घ्यायचं आहे. दॅट कीप्स मी वंडरिंग. दॅट आफ्टर आहे समटाइम इट्स कूल. हा थर्ड लाईन सुद्धा आपल्याला येथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. समटाइम्स इट्स कूल. तर अशा प्रकारे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स येथे आपण पोएम बेस्ड पोएम पाहून येथे कंप्लीट करून घेऊ शकतो. नाउ नेक्स्ट वन आहे बी, कंप्लीट द वेब डायग्राम. वेब डायग्राम दिलेला आहे. तर वेदर रिलेटेड आपल्याला वेब डायग्राम दिलेला आहे. तर वेदर कसं असणार आहे, वेदर कसं असणार आहे, सनी असणार आहे, क्लाउडी असणार आहे, रेनी असणार आहे, फॉगी असणार आहे, थंडरिंग असणार आहे आणि कूल असणार आहे. काय असणार आहे, या 6 ऑप्शन्स पैकी कुठलेही 4 ऑप्शन्स येथे आपण लिहून घेऊ शकतो. चला तर आपण लिहून घेऊया. सनी, क्लाउडी, रेनी, फॉगी. तर अशा प्रकारे वेदर कसे असणार आहे ते या वेब डायग्राम मध्ये आपण वेब फिल करून इथे सांगणार आहोत. नाउ नेक्स्ट वन आहे ॲड ING. ॲड ING. तर काही वर्ड्स दिलेले आहेत, तर त्यांना इथे आपल्याला ING ॲड करायचं. काय करायचं आहे, ING ॲड करायचं आहे. तर थंडर आहे, थंडरला काय करायचं आहे, थंडरिंग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ॲज इट इज सेंटेन्स न्यूज, फक्त त्याला काय ॲड करायचं आहे, ING हा वर्ड तेथे ॲड करायचा आहे. चला तर लिहून घेऊया. थंडरिंग, वंडर, वॉन्डरिंग, चेंज. ई आणि आय हे दोन्ही वॉवेल्स असल्यामुळे ई निघून जाणार आहे. तर डायरेक्टली काय येणार आहे, ई निघून गेल्यामुळे डायरेक्टली ING तिथे लागणार आहे. ई येथे आपल्याला रिपीट करायचं नाहीये. चेंज, चेंजिंग, चेंज, चेंजिंग. दॅट आफ्टर एन्जॉय, एन्जॉईंग, एन्जॉय, एन्जॉईंग. अशा प्रकारे आपण ING ॲड करू शकतो. नाउ नेक्स्ट वन आहे राईट अपोजिट वर्ड्स. राईट
अपोजिट वर्ड्स. अपोजिट म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द. अपोजिट म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द. डे नाईट. डे नाईट. कूल हॉट. कूल हॉट. तर अशा प्रकारे अपोजिट वर्ड्स इथे आपण कंप्लीट करून घेऊ शकतो. नाउ नेक्स्ट वन आहे लिस्ट द वर्ड दॅट एंड विथ द लेटर वाय फ्रॉम द पोएम. पोएम मध्ये काही असे वर्ड्स आहेत जे वाय ने एंड होतात. कशाने एंड होतात? असे काही वर्ड्स आहेत ते वाय ने एंड होतात. तर ते आपल्याला पोएम मधूनच शोधून लिहून घ्यायचं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे डे. वाय ने एंड होतो पहा. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सनी. दॅट आफ्टर क्लाउडी जो वाय ने एंड होणार आहे. दॅट आफ्टर आहे रेनी. फॉगी. अशा प्रकारे वाय ने एंड होणारे जे वर्ड्स आहेत आपल्याला पोएम मधून शोधून किंवा सर्च आउट करून लिहायचे आहे. नेक्स्ट वन आहे राईट द हिडन वर्ड्स. राईट द हिडन वर्ड्स. तर बिग आपण टेक्स्च्युअल मध्ये पाहिलेलो आहोत 2.3 मध्ये. तेथे आपल्याला हिडन वर्ड्स कसे सर्च आउट करायला सांगितलेले आहेत. तर त्याच प्रकारे येथून आपल्याला हिडन वर्ड्स काय करायचे आहेत? सर्च आउट करून लिहून घ्यायचं आहे. तर सम येणार आहे SOME सम. TIME टाइम. TIME टाइम. दॅट आफ्टर आहे थंडर. थंडर. आणि दॅट आफ्टर आहे रिंग. अंडर लिहू शकता, थंडर लिहू शकता. दुसरे वर्ड्स प्रिपेअर करून आपण तिथे लिहू शकतो. नाउ नेक्स्ट वन आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. तर व्हॉट डू यू लाईक टू डू ऑन अ रेनी डे. तर तुम्हाला रेनी डे पावसाळ्यात काय करायला आवडेल असं हे क्वेश्चन आहे. तर आपण अशा प्रकारे आन्सर लिहू शकतो. आय लाईक टू वेअर रेनकोट and play with paper boat. अशा प्रकारे आपण पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स प्रिपेअर करू शकतो. तर आज आपण पॉइंट नंबर 2.5 वेदर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आन्सर्स पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.